नमस्कार. माझे नाव ईशा श्रीकांत यादव. माझ्या शाळेचे नाव विद्याप्रतिष्ठान विनोद कुमार बालविकास मंदिर बारामती. माझ्या मॅडमचे नाव धनश्री मॅडम. माझ्या गोष्टीचे नाव ध्रुव बाळाची गोष्ट. एक राजा होता. त्याचं नाव होतं उत्तानपद. त्याला 2 राण्या होत्या. एक होती आवडती राणी आणि एक होती नावडती राणी. आवडत्या राणीचं नाव होतं सुरुची आणि न आवडत्या राणीचं नाव होतं सुनीती. दोघींनाही एक मुलगा होता. सुरुचीच्या मुलाचं नाव होतं उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. तर एके दिवशी काय झालं, राजाच्या मांडीवर बसलेला उत्तम आणि राजाच्या शेजारी उभे राहिलेली सुरुची आणि ध्रुव आला तर त्यांनी बघितलं उत्तम राजाच्या मांडीवर बसलेला. मग तो पण गेला आणि राजाच्या मांडीवर बसला. मग सुरुचीला आला राग. सुरुचीला बिलकुल ध्रुव आणि ध्रुवची आई आवडत नसायची सुरुचीला पण. मग सुरुचीला आला राग. सुरुची गेली ध्रुवपाशी आणि त्याला म्हणली, तुझी हिंमत कस काय झाली इथं बसायची? तुझी लायकी नाही इथं बसायची. इथं फक्त माझा उत्तमच बसणार. आणि असं म्हणून त्याला खाली ढकलून दिलं. मग ध्रुव रडत रडत त्याच्या आईपाशी गेला. त्याच्या आईने विचारलं, काय झालं बाळा, का रडतोयस तू? मग ध्रुवनी घडलेली सगळी घटना सांगितली आईला. मग त्याच्या आईने त्याला म्हणलं की बाळा, देवाने आपल्याला जसं ठेवलंय तसंच राहावं. मग ध्रुवनी त्याच्या आईला विचारलं, आई कुठं असतो देव? मला भेटायचंय देवाला, सांग मला कुठं असतो देव? मग त्याच्या आईने म्हणलं त्याला की ध्रुव बाळा, देवाला भेटायसाठी तर खूप तप करावं लागतात. तू तर आता किती छोटा आहे, तुला नाही येणार. मग ध्रुव म्हणतो त्याच्या आईला, नाही आई, मला देवाला भेटायचं त्यामुळे मी तप करणारच. मग ध्रुव बाळ राजवाड्याच्या बाहेर पडतो आणि रानावनात जाऊन एका झाडाखाली जाऊन बसतो आणि तप करायला सुरू करतो. ध्रुव बाळाला तप करताना खूप संकट येतात. पाऊस, थंडी, वारा, ऊन, पण तो काय तप करायचं थांबवत नाही. मग असंच खूप दिवस तप करत राहिल्यावर मग देवाला त्याची हाक ऐकू येते आणि मग देव त्याच्यासमोर प्रकट होतात आणि मग त्याला ध्रुव बाळाला म्हणतात, ध्रुव बाळा उघड डोळे, उघड डोळे, मी आलो, मी प्रसन्न झालो. ध्रुव बाळा डोळे उघडतात. बघतात तर काय, खरंच देव समोर असतात. देव विचारतात, बोल बाळा, काय पाहिजे तुला? ध्रुव बाळ देवाच्या पाया पडतात. त्यांच्या पाया पडतात आणि त्यांना नमस्कार करतात आणि देवाला म्हणतात, देवा मला फक्त एकच गोष्ट पाहिजे. मला अशी जागा द्या जिथून मला कुणीही ढकलून देऊ शकत नाही, कुणीही हकलून देऊ शकत नाही. मला फक्त एवढंच पाहिजे, मला बाकी काही नको. मग देव काय करतात, त्याला उत्तरेकडं एका ताऱ्यात स्थिर करतात. आज पण तो तारा दिसतो. त्याला म्हणतात ध्रुव तारा, चंद्राच्या जवळ. धन्यवाद.